कसे आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे कधी कधी काय होतं दादा, एखादी गोष्ट खूप मनाला लागते, एखाद्या गोष्टीचं वाईट वाटतं, एखादी नाही खूप साऱ्या गोष्टी मनाला लागतात. खरं सांगू तुम्हाला, आजपर्यंत ना कधी कोणाला अशी मनातली गोष्ट रडून सांगितली की रडून कोणाला बोलले असं कधीच नाही. खूप काही गोष्टी असतील माझ्या मनाला लागलेल्या. जीवन पहिलं पण एकटीचंच होतं, आता आहे तर मुलं, नवरा आहे, मुलं आहेत, सगळे परिवार आहे, विषय तो नाही. पण तरी पण कुठंतरी गोष्ट मनाला टोचल्या जाते आणि मनाला वाईट वाटतं. आता हे व्हिडिओ बनवते ना, कमेंटमध्ये काही पब्लिक काही बोललं जातं. मी कधी कधी माझ्या भूतकाळातले व्हिडिओ बनवते ना, काही बोललं जातं, पण मी विचार काय करते, जाऊ दे, मी कुठं कोणाला शिवे देते का, कोणाला वाईट बोलते का, नाही बोलत. पण जाऊ दे, हे लोक कसे असते तर आपण पुढं चाललो ना, मागं खेचणारे लोक असते तर मी लक्ष देत नाही. पण कधी कधी काय होतं, दुःख लागतं मनाला, वाईट वाटतं. तुम्हाला सांगू, मी आजपर्यंत ना कष्टच करत आले, कधी कोणाच्या सुखाच्या टोकाची अपेक्षा नाही केली, कष्टच करीत आले. आणि असं दुःख लागतं मनाला म्हणून हा व्हिडिओ, की माझ्या घरातल्याबद्दल बनवते, की माझ्या नवऱ्यापासून मला त्रास आहे म्हणून हा व्हिडिओ बनवते, असं नाही, असं काहीच नाही. एक असा सहज व्हिडिओ बनवते मी. काही कमेंट ना मला काल मी काम करते ना त्याच्यावरून कमेंट आली, आणि तुम्हाला माहिती मी कमेंट ठेवत नाही आणि समोर कमेंट आणून तुम्हाला ती वाचून दाखवत नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे. मला ते आवडत नाही की तुम्ही शिवी दिलेली ज्याला नाही माहिती त्याला आपण ती कमेंट समोर आणून माहिती करून द्यायचं की असं घाण बोलली ही वाटते मला. तशी सवय नाही आहे मला. तर मी कामाला जाते म्हणून दादा मला सांगा, तुम्ही ह्या दुनियामध्ये कोणची स्त्री आहे अशी कामाला जात नाही? आहे ठराविक स्त्रिया की त्या घरी असतात, पण घरी असतात तरी त्यांना कामच करायला लागतं ना, घरातलं सगळं आवरायला लागतं. नवरा कामाला जातो तर ते सगळं घर आवरते, मुलं सासू सासरे सगळं आवरते ती, असं नाही. आणि काही स्त्रिया विलाज नसतो, बाहेर पडायला लागतं, काम करायला लागतं. ज्यांना कळतं ना हे त्यांनाच कळतं. अशा कितीतरी लेडीज आहेत की स्वतः घर चालवतात, स्वतः सगळं हँडल करतात. अशी मी एकटीच नाही हो, भरपूर स्त्रिया आहेत असं ते स्वतः कष्ट करून मुलं सांभाळतात त्या. आणि अशा जर लेडीजला तुम्ही वेगळ्या भाषेत बोलत असाल तर किती घाण माणसं आहेत तुम्ही. अरे तिचा संसार तिच्या पायावर उभा केला आहे, तिने कष्टाने तो संसार उभा केला आहे आणि त्या संसाराला डाग लावून बोललं तर किती मनाला गोष्ट लागेल. तुम्हाला सांगू, मी पहिल्यापासून कष्टच करीत आले, खूप कष्ट केलं. मी काय म्हणून काम केलं नाही, सगळे कामं केले. मी ऊस तोडीला गेले, इटा थापल्या, बऱ्याचशी खणल्या, काही म्हणून काम असं नाही आहे, खूप काम केलेलं आहे मी. आणि मी कसल्या कामाला हार मानित नाही, अजून पण नाही, कसल्याच कामाला मी हार मानित नाही. मी कष्टाने इथपर्यंत आलेले, एक समजदारपणाने कष्टाने इथपर्यंत आलेले. आणि तुम्ही जर त्या भाषेमध्ये बोलत असताना तर मी शिवी देऊन नाही बोलत, तुम्हाला एक सहजपणे सांगते मी तुम्हाला. जी स्त्री तिच्या कष्टाने पुढं आलेली असते ना, तिला जर कुणी गोष्ट बोललं ना, ती तळाची आग मस्तकाला जाते. आणि मग ती किती शांत स्वभावाची असू दे, किती म्हणजे एकदम शांत स्वभावाची जरी असली ना, तर ती एक दिवस गप बसन, 2 दिवस गप बसन, तिसऱ्या दिवशी गप नाही बसला, हे पण सांगते तुम्हाला. अगर आपण त्या वाटेने जात नाही आणि त्या वाटेबद्दल जर तिला बोललं गेलं तर ती गोष्ट ती मनात ठेवणार नाही. ती आज ना उद्या ना त्या गोष्टीचा उल्लेख करणार आणि तुम्हाला ती चांगल्या भाषेत समजून सांगणार. पण तुम्हाला सांगू, दुनिया आहे ना खऱ्याची नाही हो, ही दुनिया खऱ्याची नाही आहे. 20-25 वर्षापूर्वी थोडंसं बरं होतं,
एक माणसं माणसाला ओळखायचे, स्वभाव ओळखायचे, आपलेपण होतं, माया ममता होती. पण हे 25 वर्षात ना हे सगळं ना कोणी कोणाचं राहिलेलं नाही. विश्वास, आपलेपणा हे राहिलेलं नाही कोणातच. नका का राहिलं, पण जे ते आपल्या आपल्या रस्त्याने चाललं आहे ना त्यांना चलू द्या. आपल्याला दुसऱ्याच्या संसारामध्ये ढवळाढवळ करण्याची गरज नाही आहे. पुढं चाललं आहे त्याला मागं वाढण्याची गरज नाही आपल्याला. तुम्ही लोकांच्या बाऱ्यात चांगला विचार करा, खरंच तुमचे दिवस चांगले येते ना. मी सांगते तुम्हाला, मी काय कोणची मोठी महान नाही आहे, पण समोरची व्यक्ती किती पण घाण असू दे, ज्याबद्दल तुम्ही पण विचार घाण करू नका. तुम्ही चांगल्या घरच्या येतं, चांगल्या कुळीतल्या येतं, तर तुम्ही चांगलाच विचार करा त्यांच्याबद्दल. खरंच चांगले दिवस येते आणि तुमचे चांगले दिवस येतं, अजून चांगले दिवस येते ना. पण अगर कोणी पुढं चाललं असलं, त्याला जर मागं ओढीत असाल, तुम्हाला वाटतं तुमचे दिवस चांगले येते ना, तुम्ही पण बरबाद आणि ते पण बरबाद. पण समोरच्याच्या मनाला जी गोष्ट लागते ना ती तुम्हाला त्या गोष्टीचं काही पडलेलं नसतं की आपण हा शब्द बोलतो मग समोरच्याला काय वाटेल, की आपली ओळख नाही पाळत नाही, आपण का बोलतो हिला, ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करीत नाही. तुम्ही कमेंट करता, काहीतरी बोलताना पुढं चालतं. दादा, हे घर चालवणं, संसार टिकवणं लय कठीण काम आहे. ज्याला समजतं ना त्याला समजतं. आपल्याला नाही अधिकार दिला कोणाच्या संसारामध्ये आग लावून देण्याचा, की कोणाला बदनाम करण्याचा. हा अधिकार कोणी दिला आहे आपल्याला? तुम्ही तुमच्या घरचे चांगले, तुमच्या घरच्या लेडीज चांगल्या, तर हा शब्द ना बोलणं लय चुकीची गोष्ट आहे. निष्कारण तिला तुम्ही एखाद्या शब्दाचा वापर करून बोलणार ना तर हे खूप चुकीचं आहे. खूप लेडीज आहेत, घर, मुलं, सासू सासरे, पूर्ण परिवार चालवतात आणि इमानदारीत काम करतात. खूप लेडीज आहेत असं. आणि त्याला जर तुम्ही डाग लावित असताल ना तर मला नाही वाटत की तुम्ही जाऊ नको घाण बोलायला. काहीतरी तुमच्यात आणि माझ्यात फरकच काय नाही तुम्हाला घाण बोलल्यावर. पण हा व्हिडिओ बनवला आहे ना शब्दात तरी ओळखून घ्या की ही ताई काय बोलत होती आणि कशाबद्दल बोलत होती. मी एकदम असं फोडून नाही सांगितला हा व्हिडिओ तुम्हाला. ज्याला समजतं आहे ना तो समजून घेणार, न सांगता पण समजून घेणार की या कशाबद्दल बोलत होत्या. आणि नाही समजलं ना परत रिपीट करून ऐका तुम्ही. आपल्या घरात पण बहिणी बाळा आहेत, आई आहे, तुम्ही पण एक बाईच्या पोटीत जन्म घेतलेला आहे. कधी पण दादा विचार करून बोलायचं. कधी कोणाला उघडलं कोण काही पण बोललं भरलं यात काय उपयोग नाही. आणि तुम्हाला मी आता ह्या क्षणी ना शिवी देऊन न बोलू शकते. तुम्हाला मोठा चॅनल आहे तुमचा, मी तो चॅनल समोर आणून नाव पण सांगू शकते, तुमचा फोटो पण लावू शकते. पण नको आहे ते. अशा घाण माणसाच्या आधी लागणं खूप चुकीची गोष्ट आहे. पण तरी पण रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुम्ही ज्या पण लेडीजला बोलताना ह्या भाषेत बोलू नका.